कशाला येऊ मध्ये जी ही नालायक बाई संगीता वानखेडे ही जी भुंकली ना की लातूरच्या जय भीम समाजातल्या माझ्या बांधवांनी आंदोलनाला जाण्यासाठी 5-5 हजार घेतले, जरांगे पाटलांनी त्यांना 5-5 हजार दिले आणि इतकंच नाही तर माझे मुस्लिम बांधव आहेत त्यांना पण 10-10 हजार रुपये दिले एक दिवस जाऊन येण्यासाठी। तर अगं नालायक बाई, आमचे जय भीमचे बांधव ना तुझ्यासारखे नालायक आणि नासके नाहीत, स्वतःचं इमान विकणारे नाहीत, ते लाचार नाहीत। त्यांना जर सपोर्ट करायचा असेल, त्यांना जर एखादी गोष्ट वाटली की बाबा ह्या गोष्टीमध्ये तथ्य आहे, ही गोष्ट सत्य आहे आणि ह्या गोष्टीला आपण सपोर्ट केला पाहिजे, तर ते स्वतःचे विचार विकून सपोर्ट करणारे नाहीत बरं का, पैसे घेऊन कुणाला सपोर्ट करणारे नाहीत। त्यांना एखादी गोष्ट खोटी वाटली तर ते उजळ मातेने ठामपणे त्या गोष्टीला विरोध करतात, रस्त्यावर उतरतात आणि त्यांना जर एखादी गोष्ट खरी आहे वाटलं, एखाद्या गोष्टीत सत्यता दिसली तर तिथंही ते पैसे घेऊन कधीही सपोर्ट करत नाहीत, कधीही नाही। तुला काय वाटतं ग, समाजाला कळत नाही का की पैसे घेऊन चुकीच्या मार्गाला साथ देणारे माझे जय भीम बांधव नाहीत, स्वतःचं इमान विकणारे नाहीत। त्यामुळं तुझं जी ही नाटक आहे, कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट समाजावर बोटं उचलायचं काम, कुठल्या तरी समाजाला बदनाम करायचं काम आहे, ते बंद कर, नाहीतर तुला कसं आहे कर्माचे फळ हे भोगावेच लागणार आहेत बरं का। आणि माझ्या जय भीम बांधवांना पण वाटतं की बाबा मराठा आरक्षण भेटलं पाहिजे, त्यामुळं ते ह्या संघर्षात सामील झालेले आहेत। त्यामुळं तुझी एक सवय आहे, कुठल्याही गोष्टीला मला फोन आला, मला मेसेज, अगं तुला कुत्र विचारत नाही, तू कोण, कुत्रही विचारत नाही। आणि ही गोष्ट सरळ दिसते, ज्या वेळेला तू मुंबईला आंदोलन केलं ना, तू सांगत होती ना काही वेळा की माझ्या माहेरच्या लोकांनी मला असं सांगितलं की फक्त शरद पवार साहेबांचेच लोक ह्या माणसाच्या पाठीमागे आहेत। मग त्या आंदोलनाला तुझ्या माहेरचे, तुझ्या कुटुंबातले तरी 4 लोक आले का ग तुला सपोर्ट करायला? तुझ्या कुटुंबातले तरी, तुझ्या माहेरच्या गावातले तर सोडच, पण तुझ्या कुटुंबातले बरं तिथलं जाऊ दे, तू इथलं खूप समाजासाठी केलं, समाजाच्या पीडित महिला होत्या, तू एका शाळेमध्ये दाखवलंस की एका पुरीवर अन्याय झालता, त्या पुरीला सपोर्ट केला, कुठल्या बाईवर अन्याय झाला तिला सपोर्ट केला, कुठल्या मुसलमानाचा मुलगा होता आणि त्यानं अत्याचार केला तिथं तू सपोर्ट केला। मग ह्या ज्या पीडित महिला होत्या ना ज्यांना तू सपोर्ट केलतास, त्या पीडित महिला तरी तुझ्या मुंबईच्या आंदोलनाला आल्या का ग? ह्याच्यावरून तुझी किंमत कळती ग कुत्रे, तुला कुणी किंमत देत नाही, तुला कुणीही विचारत नाही, तू फक्त भुंकायचं काम करतेस आणि ती पण पैसे घेऊन। त्यामुळं कुठल्याही समाजावर बोटं उचलताना ना, आधी तू मराठा समाजावर भरपूर बोटं उचलली होती की 1000-500, हां एवढं केलंस तू की फक्त त्यांची किंमत थोडी जास्त लावलीस। जे मराठा समाजाचे लोक आंदोलनाला जात होते त्यांच्यावर तू 500 घेऊन 1000 घेऊन जातेत म्हणत होतीस, पण आता तर तू जय भीम बांधवांच्या, जय भीमच्या समाजावर पण बोटं उचललेस की 5000 घेऊन आंदोलनाला गेले, मुस्लिम बांधवांवर पण बोटं उचलले की 10,000 रुपये घेऊन आंदोलनाला गेले। मग मला एकच म्हणायचं, तू जेव्हा मुंबईला आंदोलन केलं त्यावेळेला कमीत कमी तू जिथं राहती तिथले तर सोड, आलेच नाहीत, तुझ्या माहेरचे लोक म्हणत होती ती कोण आलेच नाहीत। मग ह्यांना सगळ्याला एक गोष्ट माहीत होती की तू 1 नंबरची नालायक बाई आणि स्वार्थी आहेस, त्यामुळं तुला कुणी सपोर्ट नाही केलेला आणि तू फक्त भुंकायचं काम केलंस। आता एक साधी गोष्ट आहे, आपले दलित पॅंथरचे जे आहेत की आपले केदार दादाने स्वतः लाईव्हला येऊन एकच सांगितलं होतं की ही जी मराठा समाज आंदोलनाला येत आहे तर त्यांना जर काही झालं किंवा त्यांच्यावर जर काही कुठलंही केलं तर मी त्याला ठाम मताने साथ देतोय, खंबीरपणे उभा आहे, त्यांना त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, हे आमच्या केदारदादांनी सांगितलं। का? केदारदादा खूप एकनिष्ठ आहेत, खूप एकनिष्ठ आहेत समाजाशी आणि ती कुठल्याच समाजावर अन्याय होताना बघत नाही, त्यांचं मत ते राजरोसपणे मांडतात। मग केदारदादांनी पण पैसे घेतले असतील का ग? नाही, तुझ्या विचारात बरं का। एवढंच नाही, भीम आर्मीचे आमचे आझाद दादा म्हणजेच रावण दादा, त्यांनी पण डायरेक्ट स्टेजवर एवढ्या गर्दीमध्ये सांगितलं की मनोज दादांच्या आंदोलनाला आमचा फुल सपोर्ट आहे। मग आमच्या त्या पण दादांनी म्हणजे आझाद दादांनी, रावण दादांनी पण पैसे घेऊन बोलले का? नाही, तू म्हणली ना की हे जी जय भीमचे बांधव आहेत लातूरचे ती पैसे घेऊन आंदोलनाला त्यांना पैसे दिले गेले आहेत। अगं नासके बाई, तुला कुणाचा फोन येत नाही, तुला कुणी सांगत नाही, काही नाही, तुला फक्त ती एक कसं की मला फोन आला, मग रेकॉर्डिंग का नाही टाकत, मग फोन नंबर का नाही टाकत,
मग तू कुठली गोष्ट सिद्ध करून का नाही दाखवत? तर तू एक नंबरची नालायक बाई. फक्त तू गप्पा ठोकतीच, मंचा गप्पा. आणि हे मी स्वतः अनुभवलं बरं का तुझं. हे नाटक मी स्वतः अनुभवलं आणि जेव्हा मी हे सगळं समाजासमोर मांडलं, आणण्याचा प्रयत्न केला, की मग तुझी अशा हातभर टार फाटली. आणि मग तू काय सांगितलं की ती नंबर शोधते, मिळत नाही. आधी तू बोलली होती माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, मग नंतर काय म्हणली की मला व्हॉट्सअपला कॉल आलता. मग आधी आता तुला लय घाण भाषा येते. आधी खाताना कसं काय म्हणली ग रेकॉर्डिंग आहे? म्हणजे तू किती पलटू बाई आहेस ना, ही सगळ्याच्या लक्षात येतं. आणि ही तुझ्या घरच्यांनी बी तुला चांगलं ओळखलेलं आहे म्हणूनच तुझ्या लात मारलेली आहे. ही गोष्ट सगळ्या समाजाला कळली. त्यामुळं ना तू कुठल्या बी समाजावर बोटं उचलताना विचार करून बोटं उचलत जा. कुठल्या तरी समाजाचं नाव घेताना ना विचार करून नाव घेत जा. कारण माझे मुस्लिम बांधव कुराणाला धरून चालतात, ते पण इमानदार आहेत. आता एखादा असतो देशाविषयी गद्दार असतो किंवा काय असतो, म्हणून सगळे तसे नसतात बरं का. म्हणून मुस्लिम बांधव पण सपोर्ट करतात. पण तू एवढी नालायक बाई आहेस ना की स्वतःला विकणारी बाई तू, शरीर दाखवून लाईक कमवणारी बाई तू. आणि तुला माणूस की काय कळणार आहे? कुठल्या समाजाचं वाटोळं झालेलं, स्वतःच्या कुटुंबाचं जिला कळलं नाही तिला समाजाचं हिताचं काय कळणार आहे? तुला फक्त पैसा पाहिजे, पैशासाठी तू काही करू शकतीस. त्यामुळं कुठल्या बी समाजावर बोटं उचलताना, तू मराठा समाजावर तर खूप बोटं उचललीस, पण माझे मराठा समाज छत्रपती शिवरायांच्या विचाराचे आहेत म्हणून तुझ्या नादाला कोण लागलेलं नाही. भुंकतंय ना, काय म्हणतात ना, हत्ती चले बाजार कुत्ते भुके हजार, म्हणून तुझ्याकडं दुर्लक्षित केलं. पण जरा विचार करून बोल, नाहीतर ह्याचे परिणाम ना तुला भोगायलाच लागतील. मग पुन्हा रडती माझी एडिटिंग होती म्हणून मी आत्महत्या करते, माझ्या पुरींची एडिटिंग होती का? तू दुसऱ्यांच्या पुरीवर बोलती, दुसऱ्याच्या लेकरांवर बोलती, दुसऱ्याच्या बायकोवर बोलती, दुसऱ्याच्या आईवर बोलती. हे सगळं चालतं. अगं ज्या झाडाचे फुलं असतात ना त्याच झाडाखाली पडतात. तसं तू दुसऱ्यांना ज्या प्रकारे बोलती ना त्याच प्रकारे तुला उत्तरं भेटतात. आणि त्याच प्रकारे तुझी एडिटिंग होती, त्याच प्रकारे तुला कमेंट येतात. पण तू एवढी नासकी आहे ना, असल्या घाण कमेंट असून सुद्धा तुला काही फरक नाही पडत कुठल्या गोष्टीचा. आणि म्हणे मी समाजासमोर सत्य आणते. काय आणते का? आणि ठीक आहे, तू काय म्हणती की शरद पवार साहेब आहेत ना ती जरांगे पाटलांना सपोर्ट करतात. काय वाईट करतात? किंवा आमचे उद्धव साहेब आहेत ते सपोर्ट करतात. काय वाईट करतात? अरे समाजासाठी त्यांनी केला सपोर्ट. मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून केला जरांगे पाटलांना सपोर्ट. ह्याच्यात तुला मिरच्या लागायची काय गरज आहे? तुला कोणाचा सपोर्ट आहे? तू एवढं मोठ्या मोठ्या सगळ्यांवर भुंकती. एखादी साधारण महिला ना की जिला कुणाचा सपोर्ट नाही, तिची एवढी हिंमत नसती की बाबा कुणावर भुंकायची. पण तुला फुल सपोर्ट भेटतो. तू भुंकताना फक्त एका विशिष्ट पक्षातल्या लोकांवर भुंकती. मग दुसऱ्या पक्षात किती जरी चुकीचं घडायलं तर तू तिथं नाही भुंकत, पण एका विशिष्ट पक्षातल्या लोकांवर फक्त भुंकती तू. आणि हे सगळ्या समाजाला कळतं. त्यामुळं तुझा खरेपणा हा समाजाच्या समोर आलेला होता म्हणून तुझ्या आंदोलनाला कोण कुत्रं सुद्धा आलं नव्हतं. एवढं गोष्ट लक्षात ठेव. पण तुझं कसं आहे ना, गोवावरून वडलं तरी तू म्हणणार मला देव घडलं. अशी तू नासकी बाई आहेस. त्यामुळं बोलताना विचार कर. वेळोवेळी तू जरांगे पाटलांवर बोलती, वाय घाण थंबनेल ठेवती ना, तर इथून पुढं तुझा चेहरा ठेवून आम्ही पण थंबनेल ठेवायला भेटणार नाही. कारण आम्हाला ती कायद्यानं अधिकार आहे, जसा तुला अधिकार आहे तसा.